नमस्कार. भारतात प्रत्येक सणाला आपण देवीची पूजा करतो. नवरात्रात दुर्गा मातेची आराधना करतो. लक्ष्मीला समृद्धीचं आणि सरस्वतीला ज्ञानाचं प्रतीक मानतो. आपण अभिमानाने म्हणतो, यत्र नारेस्तु पूजनीयते रमन्ते तत्र देवतः. म्हणजे जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवतांचा वास असतो. पण आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे, संसदेत स्त्री शक्तीचा जयघोष होत असताना न्याय व्यवस्था आणि समाजात प्रत्येक महिलेला खरोखर समान सन्मान मिळतो का? हा व्हिडिओ कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा न्यायालयाचा अवमान करण्यासाठी नाही, हे पहिलं लक्षात घ्या. हा व्हिडिओ आहे भारतीय संविधान, न्याय व्यवस्था आणि आपल्या सांस्कृतिक मूल्यांचा संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्याचा एक छोटा प्रयत्न. मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्यलोक. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचं स्थान दिलं आहे. मात्र राष्ट्रीय गुन्हे नोंदवही याच आकडेवारीनुसार महिलांविरुद्धचे गुन्हे दरवर्षी मोठ्या संख्येने नोंदवले जातात. त्यात कौटुंबिक हिंसा, लैंगिक अत्याचार, छेडछाड, सायबर गुन्हे, मानवी तस्करी अशा विविध प्रकारच्या घटनांचा समावेश आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक प्रकरणात दोष सिद्ध झाला, पण इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या जात आहेत ही स्वतःमध्येच एक गंभीर बाब आहे. मग प्रश्न असा पडतो, देवीची पूजा करणारा समाज जिवंत महिलांना तितकाच सन्मान देतो का? 2014 नंतर केंद्र सरकारने महिलांशी संबंधित अनेक उपक्रम सुरू केले. बेटी बचाओ बेटी पढाओ, महिला स्वयंसहाय्यता गटांना प्रोत्साहन, मातृत्व लाभ, महिला उद्योजकता, महिलांसाठी आर्थिक योजना आणि अलीकडे संसदेत महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाबाबत महत्त्वाची पावले उचलली सुद्धा गेली. या सर्व सकारात्मक प्रयत्नांचं स्वागत व्हायलाच हवं. पण महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक मदत आहे का? की त्यामध्ये सुरक्षित रस्ते, वेगवान न्याय, संवेदनशील पोलीस व्यवस्था आणि भीतीविना जगण्याचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा आहे. 2026 मध्ये पटना उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने राष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा निर्माण केली. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे एका प्रकरणात बलात्काराचा प्रयत्न सिद्ध होत नसल्याचं नमूद केलं, तर संबंधित कृत्य भारतीय दंड संहितेतील महिलाच्या शीलभंगाशी संबंधित गुन्ह्याच्या चौकटीत पाहिलं. या निर्णयावर अनेक महिला संघटना आणि कायदे तज्ञांनी प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची दखल घेत निरीक्षणं नोंदवली आणि प्रकरणांचा पुढील न्यायिक विचार करून झाला. अंतिम निर्णय न्यायालय देईल. मात्र नागरिक म्हणून एक प्रश्न विचारणं चुकीचं नाही. कायद्याचा अर्थ लावताना महिलेचा सन्मान आणि तिची सुरक्षितता हीच सर्वात महत्त्वाची कसोटी असली पाहिजे का? महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ न्यायालयाचा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेचा आहे. पोलीस तपास वेळेत होतो का? फॉरेन्सिक पुरावे योग्य पद्धतीने गोळा होतात का? साक्षीदारांना पुरेसे संरक्षण मिळतं का? सरकारी वकील सक्षम आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक प्रकरणं वर्षानुवर्ष प्रलंबित का राहतात? न्याय फक्त मिळाला पाहिजे असं नाही, तर तो वेळेत मिळायला हवा. आज आपण भारतात डिजिटल क्रांतीचा अभिमान बाळगतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फेस रेकग्निशन, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, ड्रोन यासारख्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण दुसऱ्याच बाजूला डीप फेक व्हिडिओ, सायबर स्टॉकिंग, ऑनलाईन ब्लॅकमेल, रिव्हेंज पॉर्न आणि डिजिटल छळ यासारखे गुन्हेही झपाट्याने वाढत आहेत. मग प्रश्न असा आहे की एआयचा वापर महिलांच्या सुरक्षेसाठी पुरेशा प्रमाणात केला जातो का? तंत्रज्ञान केवळ विकासासाठी नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा तितकाच प्रभावी ठरला पाहिजे. महिला सुरक्षा हा कोणत्याही एका पक्षाचा विषय नाही. केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा विरोधी पक्ष, सर्वांची जबाबदारी समान आहे. अनेकदा एखाद्या घटनेवरील राजकीय प्रतिक्रिया ही पीडितेच्या वेदनेपेक्षा सत्तेच्या समीकरणांवर अधिक अवलंबून असल्याचं दिसून येतं. जर न्यायाच्याही चर्चेत राजकीय रंग मिसळला गेला तर सर्वात मोठं नुकसान पीडित महिलेचंच होतं. त्यामुळे हा विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. हा प्रश्न कोणत्याही धर्मावर टीका करणार नाही, उलट स्वतःकडे पाहण्याचा प्रयत्न आहे. जर आपण खरोखर देवीची पूजा करत असू
तर प्रत्येक मुलगी, प्रत्येक महिला, प्रत्येक आई, प्रत्येक विद्यार्थिनी आणि प्रत्येक कामगार महिलेला समान सन्मान मिळालाच पाहिजे. हिंदू परंपरेचा खरा अर्थ केवळ मूर्तीपूजेत नसून स्त्रीच्या सन्मानात आहे. महिलांसाठी अधिक योजना आवश्यकच आहेत, पण त्याचबरोबर वेगवान न्यायालय प्रक्रिया, फास्ट ट्रॅक कोर्ट, संवेदनशील पोलीस प्रशिक्षण, मजबूत फॉरेन्सिक क्षमता, प्रभावी सायबर सुरक्षा, शालेय स्तरावर लैंगिक संवेदनशीलतेचे शिक्षण आणि सामाजिक मानसिकतेत बदल हेही तितकंच आवश्यक आहे. कायदे महत्त्वाचे हो, पण त्यांची प्रभावी अंमलबजावणी त्याहून अधिक महत्त्वाची. भारताला विश्वगुरू व्हायचे असेल तर केवळ अर्थव्यवस्था मोठी करून चालणार नाही. ज्या दिवशी प्रत्येक भारतीय महिला दिवस असो वा रात्र निर्भयपणे जगू शकेल, ज्या दिवशी न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि ज्या दिवशी देवीची पूजा आणि जिवंत महिलांचा सन्मान यात कोणताही विरोधाभास उरणार नाही, तो दिवस भारताच्या प्रगतीचा खरा दिवस असेल. आजचा शेवटचा प्रश्न. आपण संसदेत स्त्री शक्तीचा जयघोष करत आहोत, पण न्याय व्यवस्था, प्रशासन आणि समाज प्रत्येक महिलेला संविधानाने दिलेला सन्मान आणि सुरक्षितता प्रत्यक्षात देत आहोत का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. चर्चा तथ्यांवर आणि सभ्य भाषेत सांगा, कारण लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, पण उत्तरदायित्वाने चर्चा करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.